हाय, मी सुदेशना आणि कुक विथ सुदू या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मी आज आली आहे संक्रांती निमित्त भाजी घ्यायला महात्मा फुले मंडईमध्ये. चला बघूया आपण काय काय घेतोय. सकाळी मंडईतून आणलेल्या ह्या सगळ्या भाज्या आता मी निवडून घेतेय. मिक्स निवडून ठेवल्यात तरी चालतील, कारण आपल्याला असे त्या एकत्रच करायचे आहेत. मी इथे आता भाजीला लागणारं वाटण बनवतेय. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 चिरलेले कांदे, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1.5 चमचा पांढरे तीळ आणि हे वाटीभर खोबरं. पहिला आता आपण खोबरं भाजून घेऊयात. खोबरं भाजून झालंय, आता मी ते ह्या ताटात काढून घेते. हे धने, जिरे आणि तीळ आपण आता भाजून घेऊयात. तवा तापलेला आहे, त्यामुळे हलवत राहायचे सतत. आता हे भाजून झालंय, मी त्यात काढून घेते. तव्यात आता थोडंसं तेल घालून घ्यायचंय आणि हे चिरलेले कांदे परतायला घालायचे. कांदा परतत आल्यानंतर आता आपण त्यात थोडे लसूण आणि आल्याचे तुकडे घालणार आहोत आणि आता हे थोडंसं परतून घ्यायचंय परत. आणि मुठभर कोथिंबीर घालायची वरून. आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता हा मसाला तयार आहे. मी हा छान मिक्सरमध्ये वाटून घेते. थोडंसं पाणी घालून वाटायचंय, फार पाणी घालायचं नाही. मी आता ह्या निवडलेल्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेणार आहे. एक बटाटा सोलून चिरून घेतलाय. अर्ध्या गाजराचे आपण असे छान तुकडे करून घेतलेत. आणि एक वाटी आपण, एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत. थोडेसे भिजवून ठेवले होते मी सकाळी हे. आणि 2 वांगी घेतली आहेत, त्यांना छान मधून असे खापा पाडल्यात, म्हणजे त्यामध्ये सारण भरलं जाईल. 2 पळ्या तेल घालूयात. आता तेलात मोहरी घालून घ्यायची. मोहरी तडतडल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं वाटण आपण जे बनवलंय ते. जास्त वाटण घालायचं नाहीये. कढीपत्ता आणि आता हे छान परतून घ्यायचं. मीडियम गॅसवरच परतायचं आपल्याला हे. हिंग घालूयात, चिमूटभर हिंग. अर्धा चमचा हळद. दीड चमचा तिखट घालते मी. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आमच्याकडे जरा जास्त तिखट खातात. 1 चमचा गरम मसाला. अर्धा चमचा कांदा मसाला. थोडंसं मीठ घालते मी चवीनुसार. छान मिक्स करून घेऊया.
आता ह्या मसाल्यामध्ये आपण बटाटे टाकून घेणार आहे. बटाटे शिजायला वेळ जातो, त्यामुळे आपण त्यांना आधी 2 वाफ देऊन घेऊया. त्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि छान थोडेसे शिजवून घेऊया. बटाट्यासोबत आपण हे शेंगदाणे पण टाकतोय. झाकण ठेवून आपण यांना वाफ द्यायची. आता ह्या वाफ दिलेल्या बटाट्यामध्ये आपण टाकणार आहे 1 चमचा कारळ्याची चटणी. ही मी आधीच बनवून ठेवली आहे. याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता सगळ्या भाज्या आपण यात एक करून टाकून घेऊयात. ह्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं झाकणावरती. त्याला वाफ आली की आपण ते पाणी भाजीत टाकूयात. आता ही झाली आमच्या पद्धतीने केलेली भोगीची भाजी. तुमच्या पद्धतीने कशी करतात कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भाजी फारच छान झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कशी झाली. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.